देशाच्या विकास प्रक्रियेत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना सुयोग्य पद्धतीने कार्यान्वित करण्यासाठी तसेच विकासाला गती देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अंतर्भाव करणे गरजेचे आहे। AI डिजिटलायझेशन यामुळे उद्योगांची उत्पादकता वाढण्यास मदत होईल असं प्रतिपादन दलित इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अर्थात डिक्कीचे संस्थापक पद्मश्री मिलिंद कांबळे यांनी केले। तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळेच 2047 पर्यंत भारताची विकसनशील देश ही ओळख पासून विकसित देश अशी ओळख निर्माण होईल असं त्यांनी नमूद केलं। पिंपरी चिंचवड येथील ॲटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटरमध्ये एक्स्पोनॉमिक्स इव्हेंटच्या वतीनं आयोजित भारतातील पहिल्या ERP औद्योगिक प्रदर्शनाचे उद्घाटन मिलिंद कांबळे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते। या प्रसंगी संयोजक एक्स्पोनॉमिक्सचे संचालक सागर अहिवळे व मिलिंद हडप, आरती भोसले अहिवळे, सनबर्न टेक्नॉलॉजीच्या संचालक श्रद्धा कुलकर्णी, आफ्रिका कन्सल्टन्सी प्रमुख रॉड अल्बुकर्क, रिंग फीडर ट्रान्समिशनचे CEO दीपान रामलिंगन, इंद्रायणी इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र फनसे, रोटरी क्लब ऑफ पिंपरी इलाइटचे इरफान आवटे, प्रसाद कुलकर्णी, फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे CEO दिलीप बटवाल, डॉक्टर प्रकाश मुंडे आदी उपस्थित होते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ध्वनिचित्रफितीद्वारे प्रदर्शनाचे कौतुक केलं। यावेळी प्रदर्शनाविषयी माहिती असलेल्या मार्गदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले। या 3 दिवसांच्या प्रदर्शनात उत्पादन, वित्त, लॉजिस्टिक, रिटेल, हेल्थ केअर, कन्स्ट्रक्शन आणि एडटेक या क्षेत्रातील अत्याधुनिक ERP आणि डिजिटल सोल्युशन सादर होणार आहेत। तज्ञांची मार्गदर्शन सत्रे, कार्यशाळा व प्रात्यक्षिकांचा अनुभव घेता येणार आहे। हे प्रदर्शन येत्या शनिवारपर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळात सर्वांसाठी विनामूल्य खुलं राहणार आहे। आज पुण्यातील ऑटो क्लस्टर मध्ये ERPचं हे पहिलं एक्झिबिशन या ठिकाणी सुरू होत आहे। नुकतंच त्याचं उद्घाटन हे झालेलं आहे। संयोजक माझे मित्र सागर अहिवळे आणि त्यांची सगळी टीम यांना सर्वप्रथम त्यांचं मी अभिनंदन करतो, कारण मी या देशातल्या MSME मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेसला रिप्रेझेंट करतो आणि MSME साठी अशा प्रकारच्या ज्या ERP जे आहेत आणि ऑटोमेशन हे अतिशय आवश्यक आहे। कारण भारत सरकारने 2047 साली विकसित भारताचं स्वप्न हे आपल्याला दिलेलं आहे आणि हे विकसित भारताचं स्वप्न पुरं करायचं असेल तर डिजिटायझेशन, ERP सारख्या या ज्या गोष्टी आहेत त्या सर्वात बॉटम लाईन जी आहे उद्योगाची ती म्हणजे MSME यांनी त्या स्वीकारणं, त्याचं अडॉप्ट करणं, ज्याचा उपयोग हा त्यांची उत्पादकता वाढवण्यासाठी, पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि स्पीड या सगळ्या गोष्टीसाठी याचा उपयोग होऊ शकतो। त्यामुळे भारतातील सर्व SME सेक्टरनी हे ERP सॉफ्टवेअर्सचा वापर हा केला पाहिजे, कारण SMEच्या समोरचे जे चॅलेंजेस आहेत ते सगळ्यात मोठे चॅलेंजेस जे आहेत ते रिटेन्शन ऑफ ह्युमन कॅपिटल हा सगळ्यात मोठा चॅलेंज आहे आणि तो चॅलेंज जर SME ला कमी करायचा असेल तर डिजिटायझेशन करणं आणि त्याचं अडॉप्शन करणं हा एक मोठा पर्याय हा असू शकतो। आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की MSME हे या देशातील इकॉनॉमीचा कणा आहे। इट्स अ बॅकबोन ऑफ इंडियन इकॉनॉमी आणि त्यामुळे ही MSME जेवढी सक्षम होईल त्या अशा प्रकारच्या डिजिटायझेशनमुळे तर त्याचा फायदा होऊ शकतो। त्यामुळे संयोजकांनी अतिशय नाविन्यपूर्ण म्हणजे अशा प्रकारचं पहिलं एक्झिबिशन आहे ERP वाल्यांचं, त्यांनाही एक मोठा प्लॅटफॉर्म आहे आणि कनेक्ट होण्यासाठी। आणि पुण्याची जी ही उद्योग नगरी आहे या उद्योग नगरीमध्ये हे एक्झिबिशन होत आहे। खूप खूप मनापासून संयोजकांना शुभेच्छा। नमस्कार, मी सागर अहिवळे, एक्स्पोनॉमिक्स इव्हेंट डायरेक्टर। आमचं हे एक्झिबिशन 7 मे ते 9 मे या दरम्यानचा आणि याचा मुख्य उद्देश आहे की या ठिकाणी ERP सॉफ्टवेअर्स आणि त्या रिलेटेड कंपनी या एक्झिबिशनमध्ये पार्टिसिपेट झालेले आहेत। तर यामध्ये जे भारताचं धोरण आहे विकसित भारत, डिजिटल भारत 2047 त्याच्या अनुषंगाने हे एक्झिबिशन खूप महत्त्वाचं आहे। जर आपल्याला 2047 पर्यंत डिजिटलायझेशनचं जायचं असेल तर अशा प्रकारच्या एजन्सीज, अशा प्रकारच्या एक्झिबिशन्स आणि अशा प्रकारच्या कंपनी एका प्लॅटफॉर्मवरती आल्या पाहिजे, ज्याच्यामुळे
आपल्याला चांगल्या प्रकारच्या विविध कंपन्या मिळतील आणि त्याच्यामुळे MSME आणि SME सेक्टरमधल्या कंपनींना याचा फायदा घेता येईल. यामध्ये ERP एक्झिबिशन घेण्यामागचं कारण असं होतं की लोकांचा याच्यामध्ये थोडासा गैरसमज आहे की ERP सिस्टम फक्त अकाउंटसाठी वापरली जाते. ही अकाउंटसाठी न वापरली जाता ERP मध्ये अकाउंटिंग सॉफ्टवेअर असतं. त्याच्यामध्ये पेरोल, HR, सेल्स, मार्केटिंग, ऑपरेशन्स आणि CRM. त्याच्यामुळे आपल्याला सगळा डेटा एका ठिकाणी गॅदर होतो आणि डेटा गॅदर झाल्यानंतर कंपनी त्याच्यावरती डिसिजन चांगले घेऊ शकतात. त्याच्यामुळे प्रॉफिटमध्ये वाढ होऊ शकते आणि स्केलिंगला खूप मदत होते. याच्या मागे हे उद्देश होता आमचे ERP सर्व कंपन्यांना एकत्र करण्याचं. कारण आतापर्यंत आपण पाहता आलेलो आहे 4-5 मोठे नाव आहेत कंपनींचे, ते लोकच यामध्ये बिझनेस करतात आणि लोकांना मध्ये भीती आहे कारण छोटे कंपनीवाले हे जे ERP SAP असेल किंवा Zoho असेल, Odoo असेल, यांची खूप कॉस्ट जास्त आहे. त्यानंतर इम्प्लिमेंटेशनचा पण खूप वेळ लागतो त्याला, कारण 2-3 वर्ष इम्प्लिमेंटेशन लागतात आणि छोटे उद्योजक हे अफोर्ड करू शकत नाही. तर आता आपण पाहिलेलं आहे तर या ठिकाणी 1,000 पासून ते 2 लाख 3 लाख पर मंथ असे सुद्धा ERP सॉफ्टवेअर आलेले आहेत, जे की छोट्या उद्योजकांना सुद्धा याची खूप मदत होईल. आणि ज्यावेळेस छोटा उद्योजक चांगल्या प्रकारे काम करेल, नफा मिळेल, त्यानंतरच आपला देश विकसित होणार आहे आणि डिजिटलायझेशन होणार आहे. नाही, ही टेक्नॉलॉजी जी आहे ती साधारणतः 20-25 वर्षापूर्वी भारतामध्ये आलेली आहे आणि जगभरात ERPचे एक्सपो होत असतात, पण भारतामध्ये याच्या आधी ERP झालं नाही. या ज्या कंपन्या इथे पार्टिसिपेट झाल्यात यातल्या बऱ्याच कंपन्या वेगवेगळ्या टाईपच्या एक्झिबिशन्समध्ये पार्टिसिपेट करतात. म्हणजे मशीन मॅन्युफॅक्चरिंग असेल, फार्मास्युटिकल असेल, पण त्यांच्यासाठी असा वेगळा प्लॅटफॉर्म नव्हता. त्यामुळे इथे आपण तो प्लॅटफॉर्म जनरेट केला आहे, जेणेकरून ह्या कंपन्यांकडे वेगवेगळ्या इंडस्ट्रीज, MSMEs असतील, SMEs असतील, मिड साईज असतील, तर ह्या सगळ्या कंपनीज त्यांच्यापर्यंत येतील. त्यांना एक वेगळा प्लॅटफॉर्म मिळेल, त्यांचं प्रोडक्ट शोकेस करायची एक संधी मिळेल आणि इथून पुढे त्यांचा बिझनेस प्रमोट होऊ शकतो ह्याच्यातनं. हा आपला मेन उद्देश होता ह्याच्यामध्ये. आणि ह्याच्यामध्ये ऑलमोस्ट आता आपल्याकडे सर म्हणल्याप्रमाणे AIच्या जवळपास 40% प्लस कंपन्या आहेत आणि ERP आणि AI आता हे एक दोन्हीचं काय म्हणतो आपण त्याला ट्रान्सफॉर्मेशन आहे की जे उद्योगांना ॲट अ टाइम सगळा डेटाबेस डॅशबोर्डच्या माध्यमातून बघायला मिळू शकतो. तर हे खूप चांगलं प्लॅटफॉर्म आहे. कंपन्यांनी याचा खूप फायदा करून घ्यावा आणि इथे यावं. सगळ्यांना वेगवेगळी प्रोडक्ट्स बघता येतील. आम्ही जी आता डिरेक्टरी पब्लिश केली त्या डिरेक्टरीमध्ये जवळपास 80 कंपन्यांचा डेटाबेस त्यांना एका जागेवर मिळू शकतो. ही डिरेक्टरी सुद्धा भारतातली पहिलीच डिरेक्टरी बनलेली आहे की जी ERP सॉफ्टवेअरवाल्यांच्या सगळ्या डेटाबेसची माहिती देणारी आहे. त्यामुळे याचा सगळ्यांनी फायदा नक्की घ्यावा. धन्यवाद. We welcome you all to the ERP Expo, India's first ERP Expo happening in Pune. Do visit and experience the ERP in action. हा एक खूप मोठा संकल्प आहे जो मिलिंद सरांनी आणि सागर सरांनी पूर्ण करण्याचा हे निर्णय घेतला आणि असं तडीस पारलाय. त्यांच्या विजनमुळे आज हे फर्स्ट ERP एक्सपो पुण्यात होतं आहे. आय अर्ज ऑल ऑफ द पीपल टू विजिट दिस एक्सपो and experience the ERP, know its advantages, and this is very important for you to get ahead in the curve of India, Bharat and विकसित भारत. आपण सगळ्यांनी इंडस्ट्री चालवली, आपण सगळं व्यवस्थित चालवतो, पण उद्या एक स्टेप पुढे टाकायची असेल तर आपल्याला डिजिटल होणं तेवढंच गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी हे ERP एक्सपो जे आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. आय अर्ज यू टू कम अँड विजिट द ERP एक्सपो 2026.